राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 275 वर्षापूर्वी समाजाच्या विषमतेवर प्रहार करून सामाजिक समरसता निर्माण करण्याचे दैविक कार्य केले, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी केले. सामाजिक समरसता मंच विदर्भ प्रांत व धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शताब्दी जन्मोत्सव समारोह समिती पुलगाव यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. स्थानीय श्री गुरुनानक मंगल कार्यालय येथे 22 सप्टेंबरला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृष्णा तायल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा रायपुरे या होत्या. राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे उपप्राचार्य असलेले डॉक्टर प्राध्यापक खाडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे चरित्र सांगताना कथन केले. अहिल्यादेवींनी जे विकास कार्य, धार्मिक कार्य केले त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून न करता त्यांना प्राप्त स्त्रीधनातून केला. श्रद्धा जिवंत राहिली तर माणुसकी जिवंत राहील. त्यामुळे करीत असलेले प्रत्येक कर्म हे ईश्वरी इच्छा समजून करावे. आध्यात्मिक संकल्पाची सिद्धी होतेच. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा विकास केला. या काळात महिलांसाठी स्वतंत्र गुरुकुले होती. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र बँक उभी केली. यावेळी डॉक्टर सोमनाथ खाडे यांचा सत्कार करण्यात आला. पुलगाव शहरातील युवा उद्योजक संदीप ढोमणे यांना विदर्भ रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. धनगर समाज संघटना पुलगाव, नाचनगाव, झाडगाव यांनीही अतिथींचे स्वागत केले. प्रमुख अतिथींचा परिचय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश इंगळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समरसता मंचाचे विदर्भ संयोजक देवीदास डाळे यांनी केले. स्वागत गीत कलाविष्कार संगीत विद्यालयाच्या ऋतुजा देशमुख, मंथन चांदोरे, नारायणी चचाणे, स्वरा हर्षे, तन्वी वर्मा, मिताली गुजर, ज्ञानेश्वरी सोनवणे यांनी सादर केले. वर्षा बाबडे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्र्यावर सुंदर जोशपूर्ण गीत सादर केले. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी अतिथींचा स्वागत चिन्ह देऊन सत्कार केला. आभार प्रदर्शन अमित लवणकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा व चरित्र पुस्तिका भेट देण्यात आली. कार्यक्रमापूर्वी जोरदार पाऊस येऊन गेल्यावर सुद्धा मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.